आणि दहिवलीमधील मेन म्हणजे विशेष म्हणजे म्हणजे मस्जिद आणि शिवाजी महाराजाचा पुतळा ही एकाच भिंतीला आहेत. असे काय जातभात असे करत नाहीत इथं. त्यांना मदत करतो, त्या लोकांना मदत करतो. आम्ही माळ्याचा असो, आमची ताकद आहे, आम्ही देवावर श्रद्धा करतो. पहलगाम मध्ये जे हल्ला झाला, अतिरेकाला कुठली जात नसते बघा. हे कुठल्या जातीचं नाही, ते माणूसच नाही मला त्याला हैवान म्हणतात त्याला. जे जात पात नाही कुठले बघितलं ते त्याचा आम्ही सर्व मुस्लिम समाजातर्फे आम्ही निषेध करतो. पहलगामचा आणि जिथे जे ते मृत्यू पावलेले त्यांना श्रद्धांजली वाहतो. नमस्कार, MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी नाथा सावंत. मी सध्या दहिवली या गावामध्ये आलेलो आहोत आणि इथं हजरत पीर बाबा साहब दर्गा शरीफ यांचा उरूस या ठिकाणी काही परंपरा या ठिकाणी गेलेल्या आहे. 2-4 पिढी जर गेल्या असल्या तर ही उरूस आहे. हिंदू आणि मुस्लिम एकतेचं दर्शन या दहिवली गावामध्ये केलं जातं आहे. आपल्यासोबत या ठिकाणी ज्या गाड्या आहेत त्या पारंपरिक बैलगाड्या आहेत. त्याला बैलं जोडली जात नाहीत, परंतु ती गाड्या ज्या आहेत त्या 12 गाड्या ओढल्या जातात असे आपल्यासोबत आहेत. दादा, तुमचं नाव काय? बाबासाहेब. संपूर्ण नाव सांगा. बाबासाहेब तुकाराम वाघमारे. वाघमारे. हा, बरं, ही गाड्या ओढायची परंपरा किती दिवसाची आहे? लय दिवसाचे. तरी किती? 30-35-40 वर्ष? 40च्या पुढं. 40च्या वर्ष झालं. साधारण काय होतं, हिंदू मुस्लिम एकत्र येऊन या गावामध्ये उत्सव मोठा साजरा होतोय? वडील होते आमच्या आधी. वडील होते. हा. किती दिवस वडिलांनंतर तुम्ही घेतलाय? वडिलांनंतर 5 वर्ष मी दांड्यावर बसलो. बर दुसऱ्याने वाढले बर लहान असतात. बर. परत वळा कमरेला बांधले. कमराला बांधलाय. आता बैलगाडीमध्ये माणसं असतात का? त्या फुल भरले. फुल भरून असतात. किती गाड्या वाढल्या ह्या वेळेस? 9 गाड्या वाढल्या. काय अंगामध्ये सवारी वगैरे येते का तुमच्या? सवारी असते. सवारी असते. हा. त्याच्यामुळे एक श्रद्धा आहे, देवावरती श्रद्धा आहे. होय. तर आपण इतर लोकांना काय सांगाल? हिंदू मुस्लिम एकत्र येऊन उरूस सादर करताय, काय होते, काय वाटतंय? चांगलं आहे. चांगलं आहे. आता तुमचं वय किती आहे? आता 80. 80 वय आहे. बर. तर अशा पद्धतीनं हिंदू मुस्लिम एक जे आहे ते जपलं जात आहे. आणि दहिवलीसारख्या ग्रामीण भागामध्ये जी परंपरा आज तागात चाललेला आहे, जो उरूस आहे तो उरूस मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. खेड्यामध्ये अजूनही भाईचारा, हिंदू मुस्लिम भाई भाई हे नारा जपला जातो आहे. आपल्या या दहिवली गावामध्ये जो उरूस आहे हिंदू मुस्लिम एकत्र येऊन केला जात आहे. आपल्याला काय वाटतं ना, आपली एक भूमिका ह्यामध्ये काय असते? तुमचं नाव सांगा. रामदास माळे. रामदास माळे. बर. बैलगाड्याची परंपरा किती दिवसाची आहे? बैल मला तर कळतं असं आहे. बर माझं वय 65 आहे. बर. तर तेवढ्यात मी सुविधा करतो, हा. त्यांना मदत करतो, बर. त्या लोकांना मदत करतो. आम्ही माळ्याचा असो, बर. आमची ताकद आहे, आम्ही देवावर श्रद्धा करतो. बर आणि दरवर्षी गाडी आपले कलर देऊन साजरं करतो आम्ही. बर. हां, बैलगाडी. बर नवी गाडी बांधायची, तिला कलर द्यायचा, बर तिला रिबीन बांधून सज्ज करायची. बर ह्यांना मदत का समजा अब्दू लागायचं. बर. हा, अब्दू लागतो आम्ही. ह्यांनी एक जाकीरबाईने गाडी दिली. बर. आमच्या एक भावाने बाबुराव माळे हा. त्यांनी एक यंदा दिली. या बर. गावातली परंपरा लय दिवसाची आहे. तरी 100-200 वर्ष हो, सर आहे की आहे का? आहे, चालू आहे, मोडलं नाही, चालू आहे. चालू आहे. पण जर पाहिलं तर खरं तर दहिवलीसारख्या खेडेगावामध्ये सुद्धा हिंदू मुस्लिमाचं ऐक्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि गेली कित्येक वर्षाची परंपरा आहे ते जपले जाते. आणि हा उरूस आहे तो उरूस भक्तिभावाने साजरा केला जातो है. क्या कहना चाहते हैं, कब से ये उरूस इस खेड़ेगाँव में चालू है और हिंदू मुस्लिम सब मिल के यहाँ पे उरूस बनाते हैं? गेल्या 125 वर्षापासून या दहिवली गावामध्ये सुफी मासाप अवलिया आणि बाबासाहेब अवलिया यांचा उरूस या ठिकाणी साजरा होतोय. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेला हा दर्गा आहे. आणि या उरुसानिमित्त दरवर्षी या ठिकाणी फात्याखान्यासाठी इंदापूरचे खानखाचे पीर साहेब, सुफी संत परंपरा आणि सुफी संप्रदायाची जपणूक करणारे परंपरा अशी खानखा इंदापूरमध्ये आहे. त्यांचे आमचे पिरो मुर्शिद सुफी फिरोज अली शाह कादरी या ठिकाणी फात्याखान्यासाठी येत असतात. याही वर्षी त्या इथं आलेले आहेत. आणि गेल्या शेकडो वर्षापासून या ठिकाणी लंगरचा कार्यक्रम, जेवणाचा कार्यक्रम, प्रसाद वाटप आणि इतर सर्व सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक उत्सव, संदलचा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो. सर्व हिंदू मुस्लिम भाविक या ठिकाणी भक्तिभावाने येतात आणि बाबांचा आशीर्वाद घेतात. आणि ह्या गावासाठी ह्या बाबांचा खूप मोठा असा आशीर्वाद आहे आणि जागृत असं देवस्थान आहे. या ठिकाणची जी जुनी जाणती माणसं आहेत हे बैलगाड्या ओढण्याचा कार्यक्रम इथं घेत असतात. आणि आज ही ती प्रथा चालू आहे. क्या कहना चाहते हैं, कितने दिन से ये उरूस चल रहा है? 125 वर्षापासून हे उरूस चालू आहे.
और हे जे आहेत बाबासाहेब आवलिया और माँसाहेब आवलिया, हे जे आहेत सुफी लोक आहेत. ते सुफी लोकांचं पहिल्यापासून एक काम आहे की सर्व जाती धर्माच्या लोकांना एक करून प्रेमाने सगळ्यांना जे आहे प्रेमाने वागणूक देऊन सगळ्यांना एक आणणे, एक करून घेणे, हे सुफी संप्रदायाच्या लोकांचं काम असतं. तर ही जी आहे बाबासाहेब आवलिया, माँसाहेब आवलिया, ह्या दर्ग्यात अनेक वर्षापासून सगळी जाती धर्माचे लोक येतात आणि सगळ्यांवर ह्यांचा आशीर्वाद असतो. हमारे साथ बबलू सेठ जागीरदार बने. बबलू सेठ क्या कहना चाहते हैं कि कब से ये उरूस चल रहा है और यहाँ पे हिंदू मुस्लिम मिलके उरूस बनाते हैं और कैसा लग रहा है? या कमीत कमी 125 वर्षे, कम से कम कमीत कमी कितीतरी वर्षानुवर्ष हा उरूस चाललेला आहे. माझे वडील झाले, माझे आजोबा झाले, पंजोबा झाले. ह्या बाबासाहेब आवले आणि महासाहेब आवल्याची जी आहे मुजावरी म्हणतात त्याला, म्हणजे मुतवल्ली, ह्याचं काम आमच्याकडं आहे. तर आम्ही ही आमची ट्रस्ट बनलेली आहे. तर ह्याचा मी आधी आमचे वडील या दर्ग्याचे ट्रस्टी होते. आता वडील आमचे जरा आजारी कारण असल्यामुळे त्या वडिलांनी माझ्यावर ही जबाबदारी सोपवलेली आहे. आणि ही दर्गा जी आहे, ह्या दर्ग्यामध्ये हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक जाणवतं फार वर्षापासून. इथं मुसलमानांची संख्या फार कमी आहे. बघायला गेलं तर ही गावकरी मंडळी, अन्य नेते मंडळी असतील किंवा गावातल्या काही संघटना असतील, हे पुढं येऊन पुढाकार घेऊन ह्या दर्गाचे उरूस साजरा करतात. आणि अशी या गावाला शोभा येते या उरुसामुळं, केवळ या देहवली गावातल्या गावकऱ्यांमुळं. पहिले 12 गाड्या ओढले जात असायचे, पण आता बैलगाडीची कमतरता असल्यामुळं, आधुनिक तंत्रज्ञान निघाल्यामुळं बैलगाडीची कमतरता असल्यामुळं 9 गाड्या, आज त्यांनी 9 गाड्या ओढलेल्या आहेत. ते कमीत कमी अर्धा किलोमीटर गाड्या ओढून दर्ग्याच्या समोर आणतात आणि दर्ग्यामध्ये येऊन पीर बाबासाहेब बावले आणि महासाहेब बावले यांचे पाया पडतात. तो उरूस आहे मोठ्या भक्तिभावानं, शांततेनं, संयमनं आणि हिंदू मुस्लिम एकत्र येऊन हा उरूस संपन्न केला जातो. क्या कहना चाहते हैं? हिंदू मुस्लिम जो है सब मिलके या छोटे से गांव में ये उरूस बना रहे, कैसा सब मिलकर बनाते सब. कैसा लग रहा है आपको? अच्छा लग रहा है. अच्छा लग रहा है. हो, हिंदू भाई को हम सबको हम सपोर्ट के लिए लेते. सपोर्ट के लिए. हो, सपोर्ट लेते. अभी ये चालू साल में गए साल कन से अभी गाड़ी तो बंद हुई ले, शेतकरी के पास गाड़ी नहीं ना, तो हम लोग क्या कर रहे, गाड़ी एक खरीदी कर रहे आणि बाबा के उरूस इसके लिए, गाड़ी के लिए, प्रोग्राम के लिए गाड़ी दे रहे. अभी गए साल मैंने गाड़ी दिया. ये जो काम है, ये लाइटिंग का डेकोरेशन काम, ये मैं करता है. ये बबलू भाई ये इनके ये सारे से बाकी का ये काम करते हैं. ये सब मुसलमान भाई, हिंदू भाई सब मिलके हम लोग ये पार पाड़ते हैं. बीच में से ऐसे दीवार ऊपर कुछ नहीं है, उच्चर नहीं, पहले पास से ना 940 पैसे हमारे इतिहास हिस्ट्री क्या है? अभी पूरा नहीं कुछ मालूम. उन्होंने तो हमारे को बताया कि नहीं गई. अभी हम 900 साल के, हमें 9वीं पीढ़ी के है. तो भी कुछ याद होगा? आज भी तक नहीं कौन बताए. हमारे चाचा ने खुला है, दादा ने बताए, चाचा ने बताए, अब्बा ने बताए ये क्या है बोल के, मसला इनका क्या है. तो पहले 900 साल के पहले की बताई. सरपंच तैयब जागीरदार आपल्यासोबत आहेत. साहेब क्या करना चाहते हैं कि जो उरूस है हिंदू मुस्लिम मिल के सब बनाते हैं, कितने साल की परंपरा है? बहुत पुरानी परंपरा है, बहुत पुरानी परंपरा. मैं कितने साल से है मुझे भी बोल नहीं सकता है, लेकिन बहुत पुराना. और जो ये दरगाह है, ये पीर बाबा साहब दरगाह, वो हमारे खानदान में से, मेरी 9वीं पीढ़ी है, तो हम उनके खानदान में से हम लोग हैं मतलब. और ये पहले से चलते आ रही परंपरा कई सालों से, और हिंदू मुस्लिम सब जो भी जात के हैं एकत्र सब ये करते हैं. और हमारे अभी जो बैलगाड़ी खींचने कार्यक्रम होता है दोपहर का, तो वो तो ये माली समाज के है, वो उनके पिताजी खींचते थे, और अभी ये खींचते. इनकी भी 80 साल की उम्र हो गई है, तो ये परंपरा चलती आ रही. तो ये यहाँ पर कोई जात पात का सवाल नहीं है. इनके दर पे सब हर जात के, हर समाज का आदमी आता है और उसका जो भी है वो उसका पूरा करता है. कभी किसी की दुआ होती है, वो दुआ पूरी होती है. इतर लोगों को आप क्या सलाह देंगे जो हिंदू मुस्लिम मिल के जो उरूस बना रहे हैं, इन बाकी लोगों को आपको क्या सलाह देंगे? नहीं, सब लोग ने मिलके करना चाहिए. सामाजिक सलों का इसमें दिखता है कि जो ये पीर, जब मुर्शद की या तो जो पीर बाबा साहब या जो भी दरगाह होती है, वहाँ पे किसी जात पात का सवाल ही नहीं आता है. सब जात के लोग जाते हैं, सब जात के मिल के करते हैं, और मिल के करना भी चाहिए. मतलब जाति पाति का यहाँ कोई सवाल ही नहीं आता.
ना हिंदू बनेगा ना मुस्लिम बनेगा, इंसान की औलाद है, इंसान बनूगा. खरं तर भाईचारा हा राखला पाहिजे आणि भाईचारा राखला तरच आपण या देशामध्ये काहीतरी करू शकतो. कारण हिंदू मुस्लिम शीख ईसाई सब भाई भाई. गावचे तंटामुक्त अध्यक्ष नलवडे आहेत. किती दिवसाची परंपरा आहे आणि काय कसं असतं उरुस स्वरूप? 3-4 दिवस परंपरा अशीच चालू आहे. अशीच चालू हा. आहे. सगळे मिळून एकत्र करा. एकत्र काय वाटतं साधारणतः काय सर काय असेल सामाजिक स्वरूप आहे एकत्र. सगळे तर येतात. एकत्र मुस्लिम समाजापेक्षा तो आपला इतर समाज किती आहे इथं? मुस्लिम समाज किती? 4-5 आहे. माळी समाज आहे, बरं. 5-6 समाज आहे ती सगळे मिळून एकत्र करतात. एकत्र. या दहिवली सारख्या खेडेगावामध्ये हिंदू मुस्लिम एकत्र येऊन हा उरूस साजरा करतात. काय वाटतं आणि किती दिवसाची परंपरा आहे? ही मी जसं कळतंय तसं तेव्हापासून तर ही परंपरा चालूच आहे. बरं ते एकजुटीनं सगळे येऊन हे उरूस साजरा करतात. बरं हिंदू मुस्लिम एकत्र येऊन. बरं. मला असं वाटतं की सगळ्यांना एकत्र येऊन हिंदू मुस्लिमांना एकत्र येऊन ही परंपरा अशीच कायम चालू ठेवावी. चालू ठेवा. हा, हे वाद तंटे सगळे न बाजूला ठेवता ही आपली परंपरा चालू ठेवावी. एक तरुण म्हणून काय वाटतं? बाई हल्ले हे होते ते करू नये. आपले वाद तंटे बाजूला ठेवून ही जी परंपरा आहे ती चालू कायमची अशी चालू ठेवावी. वाद तंटे नाही झाले पाहिजे. झाले नाही पाहिजे. आपण काय संदेश आला केलं की पहलगावमध्ये सुद्धा अतिरेक्यांनी हल्ला केला होता. यामध्ये सुद्धा नाहक त्रास बरेच लोकांना यामध्ये झाले. काय हे पहलगाममध्ये जे हल्ला झाला, अतिरेकाला कुठली जात नसते बघा. म्हणजे कुठलं जातीचं नाही, ते माणूसच नाही मला त्याला हैवान म्हणतात त्याला. की जे जात पात नाही कुठले बघितलं ते त्याचा आम्ही सर्व मुस्लिम समाजातर्फे आम्ही निषेध करतो. की पहलगामचा आणि जिथे जे ते मृत्यू पावलेले त्यांना श्रद्धांजली वाहतो. हे आमचं म्हणणं आहे की हे जातपात यांना अतिरेकाला कुठली जात नाही, त्यांना संपवलं पाहिजे. संपल्याशिवाय तर सुख चेन लागत नाही. बाकी सगळ्या समाजाला लागणार नाही. का निष्पाप लोकांवर त्यांनी गोळीबार केला, त्यांचा काय संबंध होता? काहीच नाही. हे काय अतिरेकी कुठल्या जातपातीच नाही, दुसऱ्या जातीमध्ये तेढ निर्माण करायचा हे सगळे कारस्थान आहे. आणि दहिवलीमधील मेन म्हणजे विशेष म्हणजे म्हणजे मस्जिद आणि शिवाजी महाराजांचा पुतळा हे एकाच भिंतीला आहेत. असे काय जातभात असे करत नाहीत इथं. हे मेन म्हणजे दहिवलीतलं मेन म्हणजे विशेष आहे. दोन्ही मस्जिद आणि शिवाजी महाराजांचा पुतळा सेम टू सेम म्हणजे हे समोरासमोरच आहे ते. खरंच या दहिवली गालीचा गावचा जो आहे तो आदर्श घेण्यासारखा आहे. आपणही या दहिवली गावाचा नक्की आदर्श घ्यावा. दरूद शरीफ पढ़ते रहिए. दरूद शरीफ सल्लल्लाहु अलैहि नबी उम्मी व आलिहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. सलातु व सलाम अलैका या नबी उम्मी व आलिहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. सलातु व सलाम अलैका या रसूल. जो उरूस आहे तो मोठ्या भक्तिभावाने शांततेने आणि सर्व समाजातील एकत्र येऊन हा उरूस गेली कित्येक वर्ष आणि ही परंपरा आजही जपली जाते. मी कॅमेरामन सह नाथा सावंत, MS मराठी न्यूज, मराठी माणसाचा मराठी चॅनल.